गोरेगावच्या मोतीलाल नगरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे। मोतीलाल नगरमधील चाळीतील घराला आग लागलेली आहे। आगीचं कारण अस्पष्ट आहे। जीवितहानीची सुद्धा अद्याप तरी माहिती नाही। हे दृश्य आपण पाहू शकतो कशा प्रकारे ही आग लागलेली आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील देतील पंकज। विक्रांत, मोतीलाल नगर हा दाटीवाटीनं वसलेला भाग आहे आणि तिकडे आग लागली। काही मिनिटांपूर्वी आपण या आगीचं दृश्य बघतोय। काही मिनिटांसमोर धूर येतोय। अग्निशमन दलाचे 3 बंब जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। खरं तर काही मिनिटांपूर्वी खूप भीषण धूर जो आहे तो इथनं बाहेर येत होता आणि रेसिडेन्शियल भाग आहे। आतमध्ये काही गॅस सिलेंडर जे आहेत ते फुटल्याचे आवाज जे आहे ते येत होते। त्यामुळे परिसरामध्ये घबराट जी आहे ती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर काही मिनिटांमध्ये अग्निशमन दलाचे जवान इथे होऊन त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ती सुरू केल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी थोडी आग शमलेली दिसते। मात्र काही मिनिटांपूर्वी जे धुराचे लोट इथे येत होते त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये घबराट निर्माण झाली। कारण रेसिडेन्शियल हा भाग जो आहे हा भाग आहे आणि इथे जर का अशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली असती तर खूप अडचणीचे प्रसंग जो आहे निर्माण केला जाऊ शकतो। आता धुराचे रोट जे आहेत ते थांबलेले आहेत। मात्र काही मिनिटांपूर्वी आपण बघतोय तिकडनं काहीतरी फुटल्याचा स्फोटासारखा आवाज येत होता। कदाचित गॅस सिलेंडरचा तो आवाज होता आणि त्यामुळे परिसरामध्ये घबराट निर्माण झाली। अग्निशमन दलाचे 2 यंत्र आणि त्याच्यानंतर एक टँकर इथे पोहोचला। त्याचे आता पाणी मारून आग शमवण्याचा प्रयत्न केलेला आहे। रेसिडेन्शियल एरिया आहे ते कुठेतरी गोदाम जी आहेत ती या भागात असतात आणि त्यामुळे जर काही आग वाढली असती तर अडचणीत भर पडली असती। विक्रांत, अगदी खरं आहे पंकज, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही आग वाढली असती तर निश्चितच अडचणीत भर पडली असती। कारण एकतर दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।